आजच्या व्हिडिओमध्ये आपण परळचा सम्राट पाहिला, त्याच्यानंतर परळचा महाराजा पाहिला आणि त्याच्यानंतर आपण गेलो परळच्या विघ्नहर्त्याजवळ आणि परळच्या विघ्नहर्त्याच्या बाजूलाच होता कृष्णनगरचा राजा आणि कृष्णनगरच्या राजाच्या बाजूला होता परळचा लंबोदर। हे सगळे गणपती एकदम बाजूबाजूलाच आहेत आणि त्याच्या समोरच होता परळचा राजा। नमस्कार मित्रांनो, मी मोहर कांबळे आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय। मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण खेतवाडीचे गणपती पाहिले, त्याच्यानंतर चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेतले। तर आज आपण आलेलो आहे परळला, परळच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी। आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता सध्या मी आहे परळ स्टेशनला, इथून आधी आपण जाणार आहे परळच्या सम्राटाचे दर्शन घेण्यासाठी, जो नुकताच 2 मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे। तर आता आपण भेटूया परळच्या सम्राटाजवळ। तर मित्रांनो, परळ स्टेशनच्या बाहेर आलात तर तुम्हाला हा ब्रिज दिसेल। या ब्रिजच्या लेफ्ट साईडला गेलात तर साधारण 2 मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्सवर एक मैदान आहे लेफ्ट साईडला। त्या मैदानात परळचा सम्राट विराजमान झालेला आहे। तर मित्रांनो, हे मैदान आहे, त्या मैदानाचं नाव आहे टाटा कंपाऊंड। टाटा कंपाऊंड मैदानामध्ये परळचा सम्राट विराजमान झालेला आहे। आता आपण बरोबर परळच्या सम्राटाच्या मंडपाजवळ आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहिला परळचा सम्राट, परळच्या सम्राटाचे दर्शन घेतले आणि आता आपण चाललेलो आहे परळच्या महाराजाचे दर्शन घेण्यासाठी, जो परळच्या सम्राटापासून साधारण 5 मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे। मी ज्या सिक्वेन्समध्ये परळच्या गणपतीचे दर्शन घेतो आहे त्या सिक्वेन्समध्ये तुम्ही पण दर्शन घेतलं तर तुम्हाला ते सोयीस्कर पडेल। तर आता आपण भेटूया परळच्या महाराजाजवळ। तर मित्रांनो, परेल वर्कशॉपपासून 5 मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्स, तसेच परेल स्टेशनपासून देखील 5 मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्सवर परळचा महाराजा विराजमान झालेला आहे। आपण आगमनाच्या व्हिडिओमध्ये परळच्या महाराजाचे आगमन देखील पाहिले। तर आज आपण आलेलो आहे परळच्या महाराजाच्या दर्शनासाठी। मोरया मोरया मोरया। तर मित्रांनो, आता आपण दर्शन घेतले परळच्या महाराजाचे। तुम्ही बघू शकता मागेच आपल्या परळच्या महाराजाचे मंडप आहे। दर्शन एकदम मस्त झाले, साधारण 10 मिनिटात आपले दर्शन झाले। हॅट्स ऑफ टू परळच्या महाराजा कार्यकर्ते, त्यांनी गर्दी एकदम मस्त मॅनेज केली, जास्त दगदग होत नाही, व्यवस्थित परळच्या महाराजाचे दर्शन झाले। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे परळच्या विघ्नहर्त्याचे दर्शन घेण्यासाठी।
जो साधारण परळच्या महाराजापासून 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे। परळच्या विघ्नहर्त्याचे दर्शन झाल्यास आपण आलेलो आहे कृष्णनगरच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी। या मंडळाला देखील 106 वर्षे झालेले आहेत आणि परळच्या विघ्नहर्त्याचे दर्शन झाल्यास 2 मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्सवर कृष्णनगरचा गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे। तर मित्रांनो, आपल्या मागे आहे कृष्णनगरचा राजा, ज्या गणपती बाप्पाला, ज्या मंडळाला 106 वर्ष पूर्ण झाले आणि तो गणपती बाप्पा परळच्या विघ्नहर्त्यापासून साधारण 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे। तुम्ही नक्की भेट द्या गणपती बाप्पाला। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे परळच्या राजाच्या समोरच, जो आहे परेल वर्कशॉपपासून साधारण 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे। आणि यावर्षीचं डेकोरेशनची थीम त्यांनी राम मंदिर उभारलेलं आहे आणि परळच्या राजाचं रूप यावर्षीचं आहे श्रीरामांच्या रूपामध्ये। आता आपण बरोबर परळच्या राजाच्या मंडपाच्या समोर आहे। आता आपण भेटूया परळच्या राजाच्या चरणी। एक तर मित्रांनो, परळ स्टेशनला आल्यावर आपल्याला परळच्या सम्राटाचे दर्शन झाले, त्याच्यानंतर परळच्या महाराजाचे दर्शन आणि आत्ता आपण होतो परळच्या राजाजवळ। परळच्या राजाचे दर्शन झाले। परळ स्टेशनपासून साधारण 5 ते 6 गणपती बाप्पा एकदम जवळजवळ आहे। आपले परळच्या गणपतीचे दर्शन झाले। आता आपण चाललेलो आहे परळच्या मोऱ्याजवळ, तो साधारण ऑपोजिट साईडला आहे आणि परळच्या राजापासून साधारण 15 मिनिटचं वॉकिंग डिस्टन्स आहे, 1 किलोमीटरचं। तर आता आपण भेटूया परळच्या मोऱ्याजवळ।
तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे परळच्या मोऱ्याजवळ. साधारण 15 मिनिटचं वॉकिंग डिस्टन्स होतं 1 किलोमीटरचं परळच्या राजापासून. आणि इथे आपण आलेलो आहे गुगल मॅप्समधून. गुगल मॅप्सवरून ॲड्रेस शोधला आणि 1-2 जणांना विचारलं. त्या काकांनी मला सुचवलं की महादेवाची वाडी कुठे विचारा, तिकडे परळचा मोऱ्या तुम्हाला भेटेल. आता आपण बरोबर महादेवाची वाडी समोरच आहे. आता जाऊया परळच्या मोऱ्याजवळ बाप्पाच्या दर्शनासाठी. मित्रांनो आता आपण आलेलो आहे भोईवाड्याच्या महाराजाच्या दर्शनासाठी, जो परळच्या मोऱ्यापासून साधारण 5 ते 7 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर मित्रांनो एकंदरीत व्हिडिओचा शेवट करायची वेळ आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण परळचा सम्राट पाहिला, त्याच्यानंतर परळचा महाराजा पाहिला आणि त्याच्यानंतर आपण गेलो परळच्या विघ्नहर्त्याजवळ. आणि परळच्या विघ्नहर्त्याच्या बाजूलाच होता कृष्णनगरचा राजा आणि कृष्णनगरच्या राजाच्या बाजूला होता परळचा लंबोदर. हे सगळे गणपती एकदम बाजूबाजूलाच आहेत आणि त्याच्या समोरच होता परळचा राजा. परळचे जवळचे गणपती दर्शन आपले झाले. त्याच्यानंतर आपण आलो परळच्या मोऱ्याजवळ. आणि परळच्या राजापासून परळच्या मोऱ्याचं अंतर साधारण 1 किलोमीटर आहे, 15 मिनिटचं वॉकिंग डिस्टन्स. आणि परळच्या मोऱ्याचे दर्शन झाल्यावर साधारण 2 ते 3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर होता भोईवाड्याचा महाराजा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परळचे गणपती पाहिले. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आता आपण भेटूया गणेश गल्लीजवळ मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी.